ठीक आहे. तू मागव जा. बस इथं बस. धैर्य, सावकाश कर. काय ग सावी, ही काय बोलायची पद्धत झाली का ग? आणि बसून काय राहिलेस? मदत कर ना त्याला. काय पद्धत आहे म्हणजे? त्यांनी मला प्रश्न विचारला, मी त्याचं उत्तर दिलंय फक्त. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की मी फोडली, तर तसं समजा. फोडली मी फ्रेम. काय करायचं आता? कसं माझा हुकूम असल्यासारखं वागतेस. हेच तर पाहिजे होतं मला. आता धैर्यच काय, सगळे तुझ्यावर असं चिडतील ना, मग मज्जाच मज्जा. धैर्य, धैर्य सोड दे, सोड दे. काय उचलायची गरज नाहीये. सावी, तुझ्या नवऱ्याच्या पोटाला काच लागली आणि तुला काहीच कसं वाटत नाहीये. मी सांगितलं होतं का त्यांना? सांगितलं होतं मी उचलायला? स्वतःची काळजी घेता येत नाही, मग कशाला गेले उचलायला? बाद झालं सावी, खूप झाला उद्धटपणा, आणि तरी काही कारण नसताना. आई ठीक आहे, थोडासा कट लागलाय फक्त. इट्स ओके. आणि सावी, जरा सांभाळून, लागल नाही तर पायाला. आई तू सुद्धा जरा मागव. आणि ती मुद्दाम कशाला पाडेल बरं प्रेम? पडली असं चुकून तिच्याकडनं. तू ठीक आहेस ना? लागलं नाही ना? धैर्य चिडत का नाही येत? ही सावी तर इतकं उद्धट बोलते, तरी पण धैर्य चिडत का नाही येत तिच्यावर? लागलं तर लागू दे. तुम्ही उगाच माझी काळजी करू नका. प्रेम मी फोडलीये ना, मग माझं मी बघून घेईन. उगाच माझ्यामुळे तुम्हाला लागलं याचं गिल्ट नकोय मला. वा बाजूला. आणि काय रे, तुझ्या बायकोला काय झाले? हा, कसलं माझालय? आई समोर तोंड वर करून बोलते. सांग जरा, समजाव तिला. मुजुमदारांच्या घरात सुनांनी कसं वागलं पाहिजे ना, ते जरा समजाव. प्रकाश पाड डोक्यात. आई सॉरी. अरे तू कशाला? आई मीच माफी मागितली पाहिजे ना. माझी बायको आहे ती. ती जे काही बोलली ना, प्लीज
मनाला लावून घेऊ नकोस. नाही रे, मलाही कळतंय तिचं काहीतरी भिनसलंय. विचित्रच वागते ती.